नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः. सर्वांना दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. अश्विन महिन्यामधल्या कृष्ण पक्षामधल्या 15व्या दिवशी किंवा 15व्या तिथीला लक्ष्मीपूजन हा दिवस असतो. यावर्षी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी या दोन्ही तिथी म्हणजे 14वी आणि 15वी तिथी एकत्रित आली आहे. त्यामुळे काही जणांना संभ्रम निर्माण झाला असेल की लक्ष्मीपूजन आम्ही नक्की कोणत्या दिवशी करायचं. तर याचं उत्तर आहे, लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरलाच करायचं आहे, कारण दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत. नमस्कार, मी दुर्गा. सनातन साधना या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. या दिवाळीपासून तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, ऐश्वर, संपत्ती नांदू दे, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा, त्यामुळे ही अमूल्य अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्ही कमेंट करा, ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण मुख्यत्वे लक्ष्मी पूजन या दिवसाचं महत्त्व, या दिवशी कोणतं पूजन करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर हे पूजन करताना आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी अजिबात स्किप न करता बघा. आपण या पूजनासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. चौरंग किंवा पाट, लाल वस्त्र, ताम्हण, पळी आणि पंचपात्र, कलश. जर तांब्याचा कलश असेल तर उत्तम, तांब्याचा नसेल तरी काहीही हरकत नाही. तुम्ही स्टीलचा जर तुमच्याकडे कलश असेल तर तो वापरा. समई आपल्याला लागणार आहे. समई नसेल तर साधा दिवा जरी तुमच्याकडे असेल तर तोही चालेल. तेल आणि वाती अर्थातच आपल्याला लागणार आहेत. पणत्या त्या दिवशी आपल्याला लागतात. एक निरांजन लागेल आपल्याला. नारळ आपल्याला लागणार आहे, म्हणजे श्रीफळ लागणार आहे. देठाची पानं, ज्याला विड्याची पानं असं सुद्धा म्हणतात, सुपारी, फुलं, गंध, हळद, कुंकू, दूध किंवा पंचामृत, दोघांपैकी कोणतंही एक तुम्ही वापरू शकता. हळद कुंकू बरोबर अक्षता सुद्धा आपल्याला लागणार आहेत. सुपारी मी याकरता सांगितली, जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, कुबेर देवतेची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो वापरू शकता. फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती नसेल तर फोटो वापरू शकता, किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही सुपारीचा वापर करू शकता. मूर्तीच्या संदर्भात सांगायचं तर लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. मातीची मूर्ती घ्यायची असेल तरी चालेल, फक्त ती बसलेली असली पाहिजे आणि तिच्या हातामध्ये जर दिवा असेल तर अतिशय उत्तम. मातीची मूर्ती जेव्हा तुम्ही विकत घेता बाजारामध्ये जाऊन, मार्केटमध्ये जाऊन, तेव्हा ती नीट बघून घ्यायची आहे, कारण काही वेळा त्याला भंग पावलेलं असतं, काही तुटलेलं वगैरे असू शकतं. तर अशा पद्धतीची मूर्ती तुम्ही घेऊ नका, ती पूजनामध्ये आपण वापरत नाही. जर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ऑलरेडी तांब्या, पितळेची किंवा सोन्या चांदीची लक्ष्मी देवतेची मूर्ती असेल तर तिचं पूजन जरी तुम्ही केलं तरी नक्कीच चालेल, किंवा जरी फोटो तुम्ही घेतलात तरीही चालू शकतं. कुबेर देवतेच्या संदर्भात सुद्धा कुबेर देवतेची जर मूर्ती असेल तर ती तुम्ही वापरा. मूर्ती नसेल तर फोटो घ्या. फोटो नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून कुबेर देवतेला सुद्धा स्थापन करू शकता. गणपती बाप्पाची मूर्ती तर आपल्या सर्वांकडे असतेच. जर ती असेल तर नक्की पूजेला घ्या, नसेल तर फोटो घ्या, आणि तेही नसेल, सोपा ऑप्शन आहे तो म्हणजे सुपारी. याचबरोबर या पूजेमध्ये काही वाडगी ठेवली जातात, छोटी छोटी. ती 5, 7, 9 आणि 11 या संख्येमध्ये ठेवली जातात. या वाडग्यांमध्ये काय घ्यायचंय तर धान्य जे असतं, जसं गहू आहे, तांदूळ आहे, चणे आहेत, मूग, मटकी आहे. त्याचबरोबर कवड्या ज्या असतात त्या सुद्धा देवीला खूप आवडतात, त्यामुळे कवड्या सुद्धा तुम्ही वाडग्यामध्ये भरू शकता. सुट्टे पैसे सुद्धा वाडग्यामध्ये भरू शकता, आणि ते सुद्धा या पूजनामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. फळं
आपल्याला लागणार आहेत 5 प्रकारची. केळी घेतली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, डझनभर केळी घ्या, त्यातलं एक केळ काढून ठेवायचं आणि 11 केळी तुम्ही पूजनासाठी ठेवायचे. त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर सुका मेवा सुद्धा तुम्ही ठेवा. लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. काही नगद रुपये म्हणजे तुमच्याकडे जी कॅश असते ती सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवली जाते. सोन्याचे दागिने ठेवतात. जर एखादा दागिना ठेवला तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. नैवेद्य जर बघायचा असेल तर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, खडी साखरेचा नैवेद्य ठेवू शकता. सफेद रंगाची मिठाई, पेढे यापैकी तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकता. जसं प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त असतो तसंच लक्ष्मीपूजनाचा सुद्धा एक ठराविक मुहूर्त असतो. या वर्षी 12 नोव्हेंबरला हा मुहूर्त आहे. साधारणतः 5:15 ते 7:15 या कालावधीमध्ये तुम्हाला हे पूजन संपन्न करायचं आहे. आता आपण वळणार आहोत पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे आणि पूजा विधी कसा संपन्न करायचा आहे. लक्ष्मीपूजनसाठी लागणारं साहित्य आणि त्याचबरोबर पूजा विधी कशी संपन्न करायची त्याचं बद्दल माहिती घेतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कशा पद्धतीने मांडणी करायची ते बघून घेऊया. नेहमीप्रमाणे तुम्ही पूजेसाठी जो दिवा लागतो तो स्थापन करायचा आहे. त्यासाठी आधी अक्षता चौरंगावर ठेवायच्या आहेत. चौरंग आणि लाल वस्त्र हे नेहमीप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा लावायचा आहे. दिवाचं आपण पूजन करायचं आहे, म्हणजेच हळद आणि कुंकू त्याला वाहायचे, थोड्या अक्षता सुद्धा वाहायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. मंगल कलश म्हणजे जर तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल तर उत्तम आहे, नसेल तर तुम्ही स्टीलचा सुद्धा घेऊ शकता. कलश स्थापना करताना आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने स्थापना केली जाते. कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हळद आणि कुंकू या पाण्यामध्ये वाहायचं आहे. सुपारी आणि नाणं सुद्धा त्यामध्ये घालायचं आहे. अक्षता सुद्धा घालायच्या आहेत. ही पानं आपण आंब्याची जी पानं आहेत ती लावलेली आहेत. तुमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर विड्याची पानं सुद्धा, देठाची पानं सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यापूर्वी ह्या कलशावर आपण स्वस्तिक काढलेलं आहे आणि बाजूला 2 उभ्या रेषा सुद्धा ओढलेल्या आहेत. या 2 उभ्या रेषा आवर्जून ओढायच्या आहेत, त्यानंतरच स्वस्तिक पूर्ण होतं. आणि त्यानंतर हा जो कलश आहे या कलशावर आपल्याला श्रीफळ किंवा नारळ ठेवायचा आहे, ज्याची शेंडी वरच्या बाजूला येईल. हे श्रीफळ ठेवताना ते पाण्यामध्ये बुडेल थोडंसं अशा पद्धतीने ठेवा. आता आपण कलशाची स्थापना करूया. त्यासाठी पुन्हा अक्षता आणि त्यानंतर ह्या मंगल कलशाची आपण स्थापना करत आहोत. त्यांना दिवा लावून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. सर्वात पहिल्यांदा दुधाचा अभिषेक. ओम गं गणपतये नमः. 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 आणि त्यानंतर जलाचा अभिषेक घालायचा आहे. यावेळी तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा बोलू शकता किंवा ओम गं गणपतये ह्या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. नेहमी देवी देवतांची स्थापना करत असताना आपल्याला त्यांना आसन सर्वात प्रथम द्यावं लागतं. आज आपण विड्याचं पान ठेवत आहोत. विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता, हळद आणि कुंकू वाहायचं आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. ही झाली गणपती बाप्पांची स्थापना. त्यानंतर आता आपण लक्ष्मी मातेची स्थापना करून घेणार आहोत. जर दिवा असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्हाला मिळाली तर उत्तम, पण तशी नसेल तरी काहीच हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे तीही घेऊ शकता. आणि त्या मूर्तीची स्थापना करताना तुम्ही एक गोष्ट आवर्जून बघायची की त्या मूर्तीला कुठेही भंग गेलेला असता कामा नये, कारण अशी मूर्ती आपण पूजेमध्ये वापरत नाही. तुमच्या देव्हाऱ्यामधली जी तांब्या पितळेची असेल, सोन्या चांदीची मूर्ती असेल ती वापरू शकता तुम्ही, किंवा तेही शक्य नसेल तर तुमच्याकडे जर फोटो असेल तर तोही वापरू शकता, किंवा सुपारी सुद्धा तुम्ही देवीची स्थापना करण्यासाठी घेऊ शकता. आमची कुलदेवता ही कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे, त्यामुळे आज मी महालक्ष्मी मातेचा फोटो जो आमच्या देव्हाऱ्यामध्ये आहे तो घेते आहे.
तुमची जर कुलदेवता महालक्ष्मी माता असेल आणि तुमच्याकडे फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही या पूजनासाठी नक्की वापरा. अक्षता, हळद आणि कुंकू आपल्याला पाहायचं आहे आणि देवी लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. आता आपल्याला धनाची जी देवता आहे कुबेर देवता हिचं सुद्धा पूजन करायचं आहे. कुबेर देवतेच्या पूजनासाठी आपण इथे सुपारीचा वापर करतोय, कारण सर्वांकडेच कुबेर देवतेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल असं नाहीये, त्यामुळे आपण सुपारीचं पूजन करतोय. कुबेर देवतेला सुद्धा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम दुधाचा. जर पंचामृत बनवणं शक्य असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. आता जल अभिषेक आपण करत आहोत. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं आहे. त्यावर अक्षता, हळद आणि कुंकू अर्पण करून कुबेर देवतेची आपल्याला स्थापना करायची आहे. ही झाली आहे कुबेर देवतेची स्थापना. हे सर्व पूजन करत असताना तुम्हाला श्री सूक्त येत असेल तर आवर्जून म्हणा. जर येत नसेल तर हल्ली जे ऑडिओज असतात यूट्यूब्सवर अवेलेबल ते तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये सुरू ठेवू शकता, किंवा तेही तुम्हाला शक्य नसेल तर साधा जो आपल्या देवी मातेचा मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी देव्यै नमहा हा मनामध्ये तुम्ही सुरू ठेवा. मी एका वाडग्यामध्ये धान्य घेतलेलं आहे ते ठेवत आहे पूजनासाठी. त्यानंतर कवड्या देवीला खूप प्रिय आहेत, त्यामुळे त्या कवड्या तुम्ही घ्या जमत असेल तर. नसेल तर तुमच्याकडे समजा 1 रुपयाची नाणी असतील तर ती नाणी या पूजनामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. म्हणजे कवड्यांना एक ऑप्शन म्हणून नाणी तुम्ही ठेवू शकता, पण ती 11 पाहिजेत. आणि सगळ्यात छोटं डिनॉमिनेशन जे आहे आपल्याकडचं, आपल्या भारतामधलं, म्हणजे 1 रुपयाचं नाणं सध्या चलनामध्ये आहे, तर ते तुम्ही 11 इन नंबर्स म्हणजे 11 तुम्ही घ्यायचे आहेत. दागिने आपल्याला ठेवायचे आहेत, तर तुमच्याकडचा एक दागिनाही तुम्ही ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला हवं असेल तर 2 किंवा 3 दागिने सुद्धा ठेवू शकता. गरजेचं काय आहे की दागिना ठेवलं जाणं, त्यामुळे तुम्ही कितीही दागिने ठेवू शकता. 1 ठेवा किंवा जास्त ठेवा, जेही तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार शक्य असेल ते ठेवायचं आहे. आणि त्यानंतर काही नगद पैसे आपल्याला पूजनासाठी ठेवायचे आहेत. मांडणी झाल्यानंतर देवी देवतांना सगळ्यात पहिलं तुम्ही हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे. सुरुवात करायची आहे गणपती बाप्पापासून. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र सुरू ठेवा. त्यानंतर देवी लक्ष्मी मातेला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः हा मंत्र सुरू ठेवा. त्यानंतर आपल्याला कुबेर देवतेला सुद्धा हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. धान्य, कवड्या, दागिने ठेवलेले आहेत. हळद कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत. यानंतर तुमच्याकडे जी फुलं आहेत ती देवाला अर्पण करा. दिव्याला सुद्धा आपण फूल वाहून घेतलेलं आहे. जे आपण नगद रुपये पैसे ठेवलेले आहेत त्यांना सुद्धा तुम्ही फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही 5 फळं ठेवू शकता. जर एकाच पद्धतीची फळं तुमच्याकडे असतील तर त्याचे 5 नग तुम्ही ठेवायचे. त्यानंतर गुळ खोबरं सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवतात. जेही तुम्हाला यथाशक्ती योग्य वाटतंय तुमच्याकडे आहे अवेलेबल त्यानुसार तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे. मी इथे नैवेद्यामध्ये लाह्या आणि बत्तासे घेतलेले आहेत ते ठेवत आहे. सुका मेवा तुमच्याकडे नैवेद्यासाठी ठेवायचा आहे. आपला नैवेद्य आता तयार आहे. यानंतर आपल्याला देवी महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर सर्व देवी देवतांना सगळ्यात पहिलं ओवाळून घ्यायचं आहे. गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी माता, कुबेर देवता यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य सदैव नांदावं. त्याचबरोबर काहीही संकट असल्यास त्याचं तुम्ही निवारण करा आणि आमच्या घरामध्ये अष्टैश्वर्य लक्ष्मी नांदावी यासाठी आमच्यावर कृपा हस्त ठेवा. प्रसाद ठेवल्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे.
या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आहे. शुभम भवतु.